महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय। फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी भाजपला खडे बोल सुनावले। खरं तर अलीकडच्या काळात मनसेची भाजपशी जवळीक वाढलेली होती आणि त्यामुळे राज ठाकरेंचा सूर बदलल्याची चर्चा सुरू झालेली आहे। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा। लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे। राजसाहेब ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आता भाजपकडे वळली आहे। सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी भाजपवर थेट हल्ला चढवला। नाणारचा प्रकल्प रद्द होतोय म्हटल्या लगेच बारसू प्रकरण आलं। 5-5 हजार एकर जमीन ती कोणी विकत घेतली होती, कोणाच्या नावावरती आहेत, कोण काम करते तिकडे, आणि आमचा भोळसट कोकणी बांधव चिरमिरीसाठी विकून मोकळे होतोय जमिनी, जे आपल्याच लोकांना फसवून दुसऱ्यांच्या घशामध्ये जमिनी घालतायत। राज ठाकरेंनी भाजपवर केलेल्या या टीकेला काही दिवसांपूर्वीच्या टोल नाका फोडीच्या घटनेची किनार आहे। राज ठाकरे आणि टोल नाका यांचं तसं जुनं आणि घट्ट नातं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे। अमित ठाकरेंची गाडी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नरच्या टोल नाक्यावर तब्बल 3 ते 3.5 मिनिटं थांबवली। आता अमित ठाकरेंची गाडी थांबवली म्हटल्यावर मनसेचे कार्यकर्ते भलतेच भडकले। अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती असताना मनसैनिकांनी नाशिक जवळचा टोल नाका फोडला होता। त्यावरून भाजपनं अमित ठाकरे आणि मनसेवर बोचरी टीका केली होती। त्याला राज ठाकरेंनी हे सणसणीत उत्तर दिलंय। रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा। लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे। राज ठाकरेंनी भाजपवर केलेल्या या टीकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंची भाजपशी जवळीक वाढली होती। महाविकास आघाडीच्या सत्तेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून आक्रमक भूमिका घेतली होती। मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। तर मनसेकडून राज ठाकरेंची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे मनसेचं रेल्वे इंजिन भाजपच्या ट्रॅकवर असल्याची चर्चाही रंगली होती। पण गेल्या वर्षभरातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे राज ठाकरेंचा सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाने पक्ष बांधायला हवा असं त्यांनी म्हटलं। नाही, आता त्यांच्यावर मी भाष्य करत नाही याचं कारण त्यांना हल्ली मी बोललं तर फार लागतं आणि त्यामुळे पक्ष बांधणी आणि पक्ष विस्तार या विषयावर त्यांनी न बोललेलंच बरं, एवढंच सूचक मी बोलेन। शरद पवार साहेबांनी काय केलं, स्वतःचा पक्ष काढला। राजसाहेबांनी काय केलं, स्वतःचा पक्ष काढला। हे का काढला, तर ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल असं वाटत नव्हतं। म्हणून हे फाटाफुटीचं राजकारण नाही, तर हे आपल्यावर असलेला दबाव किंवा आपल्यावर असलेला काम करू न देण्याची जी पद्धत आहे त्याला कंटाळून केलेली ही कृती आहे। अजित पवारांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्याची भाजपची खेळी राज ठाकरेंना फारशी रुचली नाही। आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला। अरे कशाला खोटं बोलताय? 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकर इथे आले लगेच सगळेजण, कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं। जाऊ नका, तिथे जाऊ आपण, तिथे नको। म्हणूनच राज ठाकरेंनी आपला ट्रॅक बदलल्याचं पाहायला मिळतंय। आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचं रेल्वे इंजिन कोणत्या ट्रॅकवर असेल याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। कामं नकोय, तीच माणसं निवडून हवी असतील, तुमचं तुम्हाला लख लागू। पण ह्या सगळ्या गोष्टी जर सुधारवायच्या असतील एकदा माझ्या हातात देऊन बघा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या पळसपे ते इंदापूर या पल्ल्यावरील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। या महामार्गाची पाहणी राज ठाकरेंनी केली आहे। 2007 पासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून आता मनसे आक्रमक झालेला आहे। पनवेल इथं झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी
या रखडलेल्या महामार्गावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आतापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा हा तब्बल 15,500 कोटी रुपयांच्या आसपास आहे। तरी सुद्धा रस्ता झालेला नाही, फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। यापुढे रस्ते करताना असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना या सरकारला कोणालाही अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं ह्याची भीती वाटावी, दहशत असावी, अशा प्रकारचं आंदोलन हे तुमच्याकडनं झालं पाहिजे। मी तुमच्याबरोबर आहेच आहे, जिथे माझी गरज लागेल तिकडे आपण हक्काने बोलवावं। निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी वेगळं काढायचं, त्याच्यावरती हे भाबडेपणाने मतदान करून टाकणार आणि पुन्हा आम्ही काय बाबा सगळ्या टेंडर आणि पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी चालूच राहणार। हे रस्ते असे कधी बंदच होणार नाहीत खराब व्हायचे। हा धंदा आहे। जर एखादा रस्ता हा पुढच्या 25 वर्षासाठी किंवा 30 वर्षासाठी जर चांगला नीट रस्ता केला तर पैसे खायचे कसे? तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे। तो 6 महिन्यात खराब झाला तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन कॉन्ट्रॅक्ट, नवीन टक्के। मनसे कार्यकर्त्यांनी माणगाव इथलं चेतक सन्नी या कंपनीचं कार्यालय फोडलेलं आहे। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पनवेलमध्ये या महामार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर पनवेलमधल्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू करण्याचं त्यांनी आवाहन केलं। असं आंदोलन करा की भविष्यात कोणालाही असे खराब रस्ते बनवताना आपल्या आंदोलनाची भीती आणि दहशत वाटली पाहिजे, असे आदेश राज ठाकरेंनी दिले होते आणि त्यानंतर मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। माणगावात मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या सारीपाटावर शह आणि काटशहाचा खेळ चांगलाच रंगलाय। 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करत भाजपची कोंडी केली होती, पण अवघ्या 2.5 वर्षातच भाजपनं एकनाथ शिंदेंच्या मदतीनं महाविकास आघाडीला चेकमेट देत सत्तांतर घडवून आणलं आणि याच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना मार्मिक टोला लगावलाय। आम्हाला एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो। त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात, काही 2.5 घरे चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात। सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात। गेल्या 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करतायत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही। विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे, त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत। आपलं क्षेत्र त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण न घुसता आपलं क्षेत्र लोकांपुढे जाऊन लोकांच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या एकंदरीत ज्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याकरता प्रत्येक राजकीय पक्षाने प्रयत्न केला पाहिजे। राज ठाकरेंनी पनवेलमधल्या भाषणामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधलाय। छगन भुजबळांनी अजित पवारांना काय शिकवलं असेल हे सुद्धा राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत सांगितलं। पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकर इथे आले लगेच सगळेजण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सत्ताधारी आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। अजित पवारांनी नुकताच महायुतीत प्रवेश करून उपमुख्यमंत्रीपद मिळवलं। राज ठाकरेंनी अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशाचं कनेक्शन छगन भुजबळांच्या जेलवारीसोबत जोडलं। छगन भुजबळांची जेलवारीच अजित पवारांच्या महायुतीत सहभागी होण्याचं कारण ठरल्याकडे राज ठाकरेंनी अंगुली निर्देश केला। 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोनकर इथे आले लगेच सगळेजण। कारण भुजबळांनी सांगितलं असणार आत काय काय असतं। जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको। छगन भुजबळांची जेलवारी चांगलीच गाजली होती। महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना अटक झाली होती। 14 मार्च 2016 रोजी भुजबळांना अटक करण्यात आली।
त्यानंतर 5 मे 2018 रोजी भुजबळांची तुरुंगातून सुटका झाली होती. तब्बल 26 महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते. डिसेंबर 2017 मध्ये भुजबळांच्या 20 कोटींच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली होती. छगन भुजबळांच्या जेलवारीच्या आठवणींना उजाळा देऊन अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशाचा राज ठाकरेंनी संबंध लावला. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटानंही राज ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं. तर जर मी देणार नाही. जो विषय निवडणूक आयोगाच्या परिघात आहे त्याच्याबद्दल देणार नाही. स्वतःच्या हातातून आमदार निघून गेल्यावर सत्तेचा गैरवापर आहे बोलणं हे त्यांच्यासारख्या नेत्याने तरी करू नये एवढंच त्यांना विनंती आहे. नोटीस आल्याबरोबर जशी टुनकन उडी त्यांनी मारली तशी टुनकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही आहे. उगाच काहीतरी अजितदादांची मिमिक्री करणं, तर त्यांच्या मिमिक्री आम्हाला पण करता येतात. पण शेवटी असं आहे की आम्ही त्यांच्यावर एक बोललो तर त्यांची तोडधाड सुटते. त्यामुळे एवढंच सांगायचं आहे की जी लोक ईडीची नोटीस भेटल्यानंतर भूमिका बदलतात त्यांनी अजितदादांवर भाष्य करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज ठाकरे आता चांगलेच सक्रिय झाले. महायुतीतील अजित पवार, छगन भुजबळ आणि भाजपवर हल्लाबोल करून राज ठाकरेंनी त्यांचे इरादे जाहीर केले. परिणामी आगामी काळात मनसे आणि महायुतीतला सामना रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या झालेल्या भेटीवरनं आता पुन्हा एकदा भाष्य केलेलं आहे. ही बैठक गुप्त नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मी कुटुंब प्रमुख म्हणून चर्चा केली आहे, माझ्याशी राजकीय चर्चा झालेली नाही असा दावा शरद पवारांनी केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांचा आदर्श घेतला असून मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरनं म्हटलंय. पण फडणवीस त्याच पदावर पुन्हा आले नाहीत, ते त्याच्या खालच्या पदावर आले हे मोदींनी लक्षात घ्यावं असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. आज या निवडणुकीच्या फुजीत लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची असा विचार केलेला दिसतोय आणि ते तिथं उद्याच्या निवडणुकीत दिसेल. आणि त्यामुळं भले किती जोरात सांगेन की मी पुन्हा येईन तर पुन्हा येईन याची स्थिती ही देवेंद्रसारखी होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कदाचित त्यांनी पूर्ण भाषण ऐकलं नसेल. माननीय मोदीजींनी भारत कसं जिंकेल, भारताची प्रगती कशी होईल, भारताचं जगातलं स्थान काय राहील आणि 2024ला भारताने काय मिळवलं आणि काय करणार आहे हे इथून पुन्हा त्या ठिकाणी मांडलं जाईल. ही लोकशाही व्यवस्थेतली केलेली सामूहिक मांडणी आहे. ज्यांचा विचार आणि विचारशक्ती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही ते असे शब्दछल करणारे प्रश्न विचारत असते. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपनं अट घातल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. पुण्यातल्या शरद पवार अजित पवार भेटीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. शरद पवारांना आपल्याकडे वळवण्यासाठी अजित पवारांमार्फत भाजपकडनं प्रयत्न केला जात असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केल्यामुळे आता नवी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवार अजित पवार भेटीवरून महाआघाडीत वादाची मालिका सुरू झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी पवार काका पुतण्या भेटीविषयी केलेल्या दाव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी. शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री जे काही तुम्ही स्वप्न बाळगून आहे ते काही पूर्ण होणार नाही अशी ही माहिती समोर येते आहे. की म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून पवार साहेबांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह कदाचित असू शकेल. गेल्या आठवड्यात पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी पवार काका पुतण्याची गुप्त भेट झाली होती. त्या भेटीमुळे महाविकास आघाडीवर संशयाचे ढग गोळा झाले. शरद पवारांना महायुतीत आणण्याकरता भाजपकडून अजित पवारांमार्फत प्रयत्न केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र शरद पवार गटाकडून त्याचं खंडन करण्यात आलंय. आमच्यासाठी तरी अजूनही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला त्याला जे वाटतं ते बोलायचा अधिकार आहे. पवार काका पुतण्या भेटीविषयी विजय वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं उघड नाराजी व्यक्त केली आहे. विजयरावांचं ते व्यक्तिगत मत असेल ते तर ते त्या बैठकीत नव्हते. कुठला एखादा नेता ज्यांना काहीच माहीत नाही ते जर अशा पद्धतीने बोलत असतील तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. माझं एकच मत आहे, साहेब जेव्हा बोलतात, एखादा विषय जेव्हा स्पष्ट करतात त्याच्यावर जास्त चर्चा करून आपण
कोणाचाच वेळ जास्त घालू नये असं मला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. नुकतंच पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात खुद्द अजित पवारांनी त्याचं खंडन केलं होतं. पण आता वडेट्टीवारांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.